मित्रांनो, सर्वांना जय शिवराय। बघा, सर्वांच्या चर्चेत असणारा जो महत्त्वाचा विषय अकोले तालुक्यात मागील काही दिवसांपासून आहे तो म्हणजे दूध दरवाढ आणि पशुखाद्याचे भाव कमी करणे। या विषयावर जनसंघर्ष संघटना आणि सर्व दूध उत्पादक शेतकरी यांच्या माध्यमातून मागील महिन्यामध्ये 23 तारीख ते 29 तारीख दरम्यान अकोले तहसील कार्यालयासमोर आपण आमरण उपोषण केलं। आमरण उपोषणास खूप मोठ्या प्रमाणावर सगळीकडनंच पूर्ण राज्यातनं प्रतिसाद मिळाला आणि तो प्रतिसाद मिळाल्यानंतर दुग्ध विकास मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सांगण्यावरनं माननीय जिल्हाधिकारी सालीमठ साहेब यांनी लेखी आश्वासनाचं पत्र दिलं की अधिवेशनाच्या अगोदर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक मंत्री महोदयांसोबत लावण्यात येईल। त्यांचं शासनाच्या मनात काय आहे आणि तुमच्या मागण्या काय आहेत या विषयावर सविस्तर चर्चा होईल। परंतु काही कारणास्तव त्या पद्धतीने गोष्टी झाल्या नाही। माननीय जिल्हाधिकारी साहेबांसोबत त्या विषयावर वारंवार बोलणं झालं, परंतु तदनंतर मग जनसंघर्ष संघटना आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एक वेगळी भूमिका घेण्याचं ठरवलं। ती म्हणजे की अकोले ते लोणी असा पायी लॉंग मार्च करायचा दिनांक 12 डिसेंबर रोजी। अशा पद्धतीचं निवेदन माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय दुग्धविकास मंत्री, माननीय जिल्हाधिकारी, माननीय प्रांत साहेब, माननीय तहसीलदार, माननीय DYSP, माननीय SP, माननीय PI सर्वांनाच हे सदर निवेदन आम्ही पोच केलं आणि सर्व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सांगण्यावरनं, सर्वांच्या तयारीवरनं सदर पायी मोर्चा अकोले ते लोणी दिनांक 16/12/2023 रोजी म्हणजे उद्या शनिवारचं नियोजन केलं। असं झाल्यानंतर त्या विषयावर माननीय दुग्ध विकास मंत्री यांनी त्यात दखल घेतली आणि जिल्हाधिकारी साहेबांनी अनेकदा वारंवार आमच्यासोबत चर्चा केली। चर्चेतनं त्यानंतर माननीय SP साहेब, माननीय प्रांत साहेब, माननीय DYSP, माननीय PI या सर्वांसोबत परवा रात्री जनसंघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रांत कार्यालयात बैठक संपन्न झाली। माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी पुन्हा एकदा यामध्ये दखल घेतली आणि माननीय दुग्धविकास मंत्री यांच्यासोबत सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं की 17 तारखेला म्हणजे आता रविवारी सकाळी 10 वाजता जनसंघर्ष संघटना आणि दूध उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांचं जे शिष्टमंडळ आहे त्यात सर्वच दूध उत्पादक आहेत यांची बैठक सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात येईल। त्यावेळी शासन कुठल्या पद्धतीने नक्कीच निर्णय घेतंय आणि ह्या शिष्टमंडळाचं म्हणणं काय हे सगळं मांडण्याची संधी दिली जाईल आणि ज्या आपल्या मागण्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने दुधाला 34 रुपयाचा बाजारभाव की जे जुलै महिन्यामध्ये आपण शासनाने GR काढलेला आहे त्या विषयावर अंमलबजावणी व्हावी। सोबतच पशुखाद्याचे भाव जे 25% कमी करणार होते, परंतु आजची एक उलट परिस्थिती आहे झाली का दर महिन्याला 15 दिवसाला 50 रुपयांनी बॅगचे भाव वाढत आहे। आणि तिसरा विषय जे सहकारी संस्था असतील किंवा ज्या प्रायव्हेट प्लांट, मॅक्झिमम प्रायव्हेट प्लांट जे राज्यात आहेत हे जे शासनाचा आदेश पाळत नाही आणि गोरगरीब दूध उत्पादक शेतकऱ्यांना, गरजवंत दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाव देत नाही आणि मोठ्या प्रमाणावर लूट आज जी चालू आहे, हे जे कायदा पाळत नाही त्यांचे परवाने रद्द करणे या पद्धतीच्या मागण्या आहेत। सोबतच शासन जो अनुदान देण्याचा विचार आज करत आहे ते अनुदान पावडर प्लांटला न देता ते अनुदान प्रति लिटर मागे जे 5 रुपयाचा विचार शासनात चालू आहे, आमची मागणी 10 रुपये आहे, परंतु ते अनुदान देत असताना थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी जनसंघर्ष संघटना आणि दूध उत्पादक शेतकरी आज करत आहेत। या सर्व मागण्या घेऊन आम्ही काल सर्व दूध उत्पादक शेतकरी आणि जनसंघर्ष संघटनेचे सर्व सहकारी आमचे आहेत यांच्या सर्वांसोबत चर्चा केली। ही चर्चा संपन्न झाल्यानंतर सर्वांचा विचार तोच आला की आपल्याला यामध्ये कुठल्याही पद्धतीने फक्त कुठला तरी इश्यू क्रिएट करण्यासाठी आंदोलन उपोषण करायचे नाही, तर हे आंदोलन आणि उपोषण करत असताना गरजवंत दूध उत्पादक शेतकरी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे या भावनेतून करायचे। म्हणून जर आपल्याला मीटिंगसाठी बोलवलं गेलेलं असेल, पत्र मिळत असेल, तर या पत्राच्या आधारावर आपण त्या मीटिंगसाठी जाण्याचा निर्णय घेण्यात यावा। आंदोलनाची भूमिका जर मीटिंग फेल झाली, राज्य शासनाने योग्य ते निर्णय अधिवेशनात घेतले नाही, तर आपण येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन पुकारू। परंतु मंत्री महोदयांच्या या विनंतीला मान देऊन आपण मीटिंगला गेलं पाहिजे असा विचार आम्ही सर्वांनी केला आणि सर्वांचंच याबाबत सकारात्मक असं मत समोर आलं। म्हणून काल
मान्य जिल्हाधिकारी असतील, मान्य प्रांत साहेब असतील, मान्य DYSP असतील, मान्य तहसीलदार आणि मान्य अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक या सर्वांच्या म्हणण्यावरनं आणि चर्चेतनं आपण त्यांच्याकडनं हे पत्र काल आपल्याला प्राप्त झालेलं आहे। या पत्राच्या आधारावर यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की दिनांक 17/12/2023 रोजी सकाळी 10 वाजता उपरोक्त विषयावर चर्चेसाठी वेळ देण्यात आलेला आहे। तरी टोटल मी आणि माझ्यासोबत 9 जण सर्व शिष्टमंडळ दिनांक 17/12/2023 रोजी सकाळी 10 वाजता वरील नमूद विषयांकरता संदर्भात चर्चेकरता उपस्थित राहावं अशी विनंती त्यांनी केलेली आहे। त्यानुसार सदर कार्यवाही होणार आहे। आम्ही या मीटिंगकडे अतिशय सकारात्मक दृष्ट्या बघतोय का ह्या मीटिंगमधनं नक्कीच फक्त अकोले तालुका, संगमनेर तालुका नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळेल। शासनाकडनं योग्य ते निर्णय घेतले जातील, अनुदान हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर दिलं जाईल, सोबतच 34 रुपयांचा बाजारभाव लगेचच दिला जाईल। पशुखाद्याचे भाव जो अतिशय महत्त्वाचा विषय आज राज्यात आहे त्यावर कार्यवाही केली जाईल आणि जो उत्पादनाचा खर्च आज 32-33 रुपये आहे आणि 22-23 रुपयाचा भाव दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळतोय त्या विषयावर योग्य तो निर्णय घेतला जाईल। शासन म्हणते 3,585 ला 34 रुपयाचा बाजारभाव, पण 3,282 लाच तो भाव देण्यात यावा अशी मागणी जनसंघर्ष संघटनेची सातत्याने राहिलेली आहे। म्हणून जनसंघर्ष संघटना आणि सर्व दूध उत्पादक शेतकरी जे आम्ही सर्वजण सोबत काम करतोय आपल्या सर्वांनाच मी या ठिकाणी आश्वासित करतो, मित्रांनो, जोपर्यंत गरजवंत दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा नक्कीच चालू राहील। लढा थांबणार नाही याची खात्री आम्ही सर्व मिळून आपल्याला देतो। हा लढा नक्कीच चालू ठेवू। आपण सर्वांना विनंती आहे, बघा राज्यामध्ये सर्वच बाजूंनी वेगवेगळ्या कारणास्तव सगळे एकत्र येतात, वेगवेगळ्या आंदोलनामध्ये एकत्र येतात, परंतु शेतकरी म्हणून आपण एकत्र येण्याची गरज आहे, दूध उत्पादक म्हणून आपण एकत्र येण्याची गरज आहे। कारण आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की दूध उत्पादनाचा व्यवसाय कोणा एक जाती धर्माचा माणूस राज्यात करत नाही, शेती एक जाती धर्माचा माणूस करत नाही, तर या महाराष्ट्रात या देशात राहणारा प्रत्येक नागरिक कुठल्याही जाती धर्माचा असो तो शेतकरी आहे, तो दूध उत्पादक आहे। म्हणून सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो की आपण शेतकरी म्हणून, दूध उत्पादक म्हणून एकत्र जर आलो या शासनाला झुकावं लागेल। प्रत्येक वेळी आपल्यावर होणारा अन्याय थांबवू शकतो, आपण एकत्र आलं पाहिजे, आपण लढलं पाहिजे। आपल्यामध्ये आज जी दरी निर्माण करण्याचं काम या राजकीय लोकांनी केलेलं आहे, आपल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकवण्याचं काम केलंय, जाती धर्मामध्ये वादविवाद लावून आपल्याला त्यामध्ये भरकटण्याचं काम केलंय आणि म्हणून आपले जे मूलभूत प्रश्न आहे, आपली आज चूल पेटवण्यासाठी, आपला परिवार चालण्यासाठी, आपल्या लेकरा बाळांचं शिक्षण करण्यासाठी, आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांची काळजी घेण्यासाठी किंवा आपली जे दारापुढं गाय बांधलेली तिची काळजी घेण्यासाठी आपल्याला आज आपल्या दुधाला बाजारभाव मिळणं गरजेचं आहे। तो बाजारभाव मिळाला नाही तर आपला परिवार चालणं अवघड आहे, आपल्या मुलांचं शिक्षण करणं अवघड आहे, आपला गोठा सांभाळणं अवघड आहे। हा आपल्या जिव्हाळ्याचा आणि अति महत्त्वाचा विषय आहे। म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, या मीटिंगमधनं बघूया काय होतंय। या मीटिंगकडे आपण अतिशय सकारात्मक आहोत, काय उत्तर ते देत आहे ते बघूया। 8-9 जणांचं शिष्टमंडळ जाणार आहे, त्यामध्ये आढळा विभागातले आहेत, प्रवरा विभागातले आमचे सहकारी आहेत आणि मुळा विभागातले पण सहकारी आहेत आणि संगमनेर तालुक्यातले पण सहकारी आहेत। म्हणजे अशा पद्धतीने एक लोकशाहीच्या मार्गाने ही मीटिंग पार पडणार आहे। सर्व दूध उत्पादक शेतकरी आहेत, आपल्या सगळ्यांना अगदी कळकळीची विनंती आहे मित्रांनो, शेतकरी म्हणून एकत्र या, दूध उत्पादक शेतकरी म्हणून एकत्र या, आपण लढा ताकदीने देऊया। ज्या दिवशी मी तुम्हाला खात्री देतो जर आपल्यावर असा अन्याय होत राहिला आणि ज्या दिवशी 1-2 दूध उत्पादक शेतकरी सोबत या अकोले शहरात येऊन बसतील, ठाण मानून बसतील आणि मागण्या करतील ना, त्या दिवशी शासनाला झुकावं लागेल, मुख्यमंत्र्यांना अकोल्यापर्यंत यावं लागेल आणि आपल्याला न्याय द्यावा लागेल। म्हणून जर पुन्हा आपल्यावर पुन्हा अन्याय होत असेल आपण पेटून उठू आणि लढूया। बघूया आता रविवारच्या मीटिंगमध्ये काय होतंय, कुठल्या पद्धतीने ते आपल्याला आश्वासन देत आहे, मागण्यांची पूर्तता करतायत, कसा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, कशी वाटचाल शासन करतंय, आपल्या मागण्यांची पूर्तता होते की नाही या विषयावर आपण चर्चा करूया। जनसंघर्ष संघटना आणि दूध उत्पादक शेतकरी मागील महिनाभरापासून पूर्ण ताकदीने लढतायत। सगळ्यांना निवेदन दिलेत, आपण सगळ्यांपर्यंत विषय मांडलेला आहे। उपोषणाची दखल पूर्ण राज्यांनी घेतली, त्याचंही श्रेय सर्व माझ्या पत्रकार बांधवांना, मग त्यामध्ये प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, या सर्वांना त्याचं श्रेय जात आहे। आणि त्या उपोषणादरम्यान ज्या सर्व राजकीय मंडळी असेल, सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक असतील, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी असेल किंवा शेतकरी बांधव असेल, या सगळ्यांनी सहभाग घेतल्यामुळे ते यशस्वी झालं। आणि आत्ताही जे मीटिंगला बोलावणं झालंय, जी बैठक दूध उत्पादक शेतकऱ्यांबरोबर मान्य दुग्ध विकास मंत्री घेत आहेत, याचंही श्रेय सर्वांचं आहे।
आम्ही आपली बाजू ठामपणे त्या ठिकाणी मांडू. आपल्या सर्वांपर्यंत रविवारी नक्की काय घडलं हे आपल्याला कळवण्याचं काम करू. म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, गरजवंत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकजूट या, हा लढा ताकदीने द्या आणि आपण आपला न्याय मिळवा. जनसंघर्ष संघटना आणि दूध उत्पादक शेतकरी कायमच आपल्यासोबत आहोत. कायमच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढणार आहोत. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही, अशी भूमिका आपण घेतलेली आहे. तरी पुन्हा एकदा सर्वांना सांगतो, एकजूट राहूया, लढूया आणि या रविवारच्या मीटिंगकडे बघूया काय होतंय. आपल्या सर्वांपर्यंत पुन्हा एकदा हा विषय कळवला जाईल. धन्यवाद. रामकृष्ण.